कसं आहे पब्लिक, तू माणसानं दररोज दररोज ना काय लावले हे नुसतं शेणच भरू लागला तर आपलं वावरात शेणखत टाकत झालेलं आहे. पण हे शेण आहे ना मुक्त गोठ्यातलंय. आम्ही इथं आहे ना बैलांना, गाईला, बकऱ्यांना आणि कारोडीला संध्याकाळी मोकळं सोडायचो ना, तर त्याचं शेण साचलेलं आहे. आमच्याकडे आहे बिबट्या, त्याच्या भीतीमुळे बैलांना, गाईला आम्ही जाळीमध्ये बांधायचो संध्याकाळी. तर हे 2 महिन्याचं शेण साचलेलं आहे, ते आज काढतोय. मुक्त गोठ्यातलं शेण भरभरून मला लागली ताण. मी पाणी प्यायला गेलो, पाणी पिलं, मम्मीला पण पाणी घेऊन आलो. पाणी पिणी तर पिलं मस्त थंड, पण मम्मी सांगितलं दीदीला चहा करायचं. मस्तपैकी दुपारी चहा पिली, किती ऊन असू द्या चहा प्यायचं काही सुटतच नाही. दुपारी इतकं पावसाचं खतरनाक वातावरण झालं, वारण वावदन एकदम भयानक. आपण सगळे कामं राहू दिले, गायला बायला सगळ्या मध्ये बांधून घेतलं, कारण मला वाटलं पाऊस येईल, पण ते पाऊस तर काही आलंच नाही. मला आज हे काम फायनलच करायचं होतं, त्याच्यामुळे आज तर काही टाइमपास केलाच नाही. गमीला काही व्हायचं असलं आणि त्याच्यामध्ये काही जड वस्तू असली मी डोक्यावर घेतच नाही, एकदा खांद्यावर घेतो, नाहीतर त्याला वरती धरतो. कारण मला असं वाटतं मी जर माझ्या डोक्यावर काही वजन ठुलं तर तिथं टक्कल पडत किंवा तिथले केस कमी होतील, त्याच्यामुळे मी रिस्क घेतच नाही. काम तर चालूच होतं, म्हटलं गमीला बॉटल फिरून बघू आपल्याला जमतं, पण ते फिरवायचं जमलं बरं का. म्हणलं टाइमपास करण्यापेक्षा बैलगाडी भरून घे फटाफट. बैलगाडी तर भरणं झाली, पण मला वाटलं तर 2-3 बैलगाड्या शेणखत साचलेलं असं, पण याच्यामध्ये 10 बैलगाड्या शेणखत साचलेलं होतं. बैलगाडी तर भरणं झालती, पण हा आमचा शेरू कशाची शिकार काढत होता काय माहिती. आज तर भाऊची मजा होणार आहे. समोर वावरामध्ये बैलगाडी खाली काढची होती, पप्पाला म्हटलं एवढा पाईप काढून घ्या. मला दररोज वाटतं काम आवरलं, पण काम तर काही आवरतच नाही.